श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण दासबोध ग्रंथामधला उभारणी निरूपण आणि प्रलय निरूपण हे दोन अतिशय महत्वाचे जे समास आहेत त्याचा एकत्रित विचार करणार आहोत. प्रथम दर्शनी जर हे समास बघितले तर आपल्याला असं वाटू शकतं की या समासांचा विषय विश्वनिर्मिती आणि विश्वप्रलय हा आहे का काय, समज होऊ शकतो असा. पण समर्थांचा हेतू फक्त सृष्टीची निर्मिती आणि तिचा लय किंवा तिचा विनाश सांगणं इतकाच मर्यादित नाहीये. तर या समासांच्या माध्यमातनं ते साधकाला एक अतिशय गहन असं तत्व समजावून सांगतात. खरं तर हे दोन्ही विषय या पूर्वीच्या दशकांमध्ये येऊन गेलेत. म्हणजे आता आपल्याला नवीन असं काही त्यात समर्थ सांगत नाहीत. पण तरीही उभारणी निरूपण या समासामध्ये पुन्हा एकदा समर्थ विश्वनिर्मितीचा क्रम थोडक्यात त्या मागे असणार समर्थ वेदांत दृष्ट्या विवेचन करतात. आणि प्रलय निरूपण हा जो समास आहे तो पण यापूर्वी येऊन गेलाय. कल्पांताचं वर्णन पुन्हा एकदा समर्थ या ठिकाणी करतात. पण या वेळेला मागच्या वेळी जे त्यांनी सांगितलंय त्यापेक्षा त्यामागील तात्विक जो आशय आहे तो अधिक ठळकपणे आपल्या समोर इथे येतो. थोडासा पुढे जाऊन या दोन्हीमध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे. पंचमहाभूतांनी बनलेली ही संपूर्ण सृष्टी क्रमाक्रमाने आपल्या कारणरूप तत्वात विलीन होत जाते आणि शेवटी सगळं हे जे दृश्य विश्व आहे त्या विश्वाचा लय होतो आणि केवळ नित्य निर्विकार आणि शाश्वत असलेलं परब्रह्मच फक्त शिल्लक राहतं. या समासाचं हेच तात्विक सत्य समर्थ अतिशय प्रभावीपणे आपल्याला उलगडून दाखवतात. खरं तर मगाशी म्हटलं तसं समर्थांनी यापूर्वीही या विषयाला स्पर्श केलाय. मग तो पुन्हा मांडण्यामागे त्यांना केवळ वर्णनांची पुनरावृत्ती हाच उद्देश आहे का, किंवा समास वाढवणं हा एवढाच एक उद्देश आहे का? मग त्यामागे नेमका गहन हेतू काय आहे? म्हणजे यामध्ये फक्त सृष्टीचा आरंभ आणि त्याचा अंत इतकंच समर्थ सांगतात का? तर इतकं सांगत नाहीत. तर साधकाच्या मनावर एकच सत्य बिंबवतात. आणि ते कोणतं? ते म्हणजे जे निर्माण झालं ते नाश पावणारच. पण या सगळ्याच्या मागे एक नित्य, अविनाशी असं परब्रह्म आहे. हे सत्य साधकाच्या मनात दृढ करतात. आणि या निमित्ताने ते आपल्या मनातही दृढ होणं आवश्यक आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? या ठिकाणी उभारणी आणि प्रलय यापेक्षा समर्थ आपलं लक्ष शाश्वत परब्रह्मावर स्थिर करतात. आता या समासाचा अभ्यास करताना एक प्रश्न सहज मनात येऊन जातो आणि तो असा की आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक हे सांगितल्यानंतर समर्थांनी सृष्टीची उभारणी आणि सृष्टीचा प्रलय हा विषय का घेतला असेल? यामागे समर्थांचा नेमका विचार काय असेल?
बघा, समर्थांनी ग्रंथ लिहिताना अत्यंत विचारपूर्वक दशक आणि समासांची रचना केली आहे. बघा ना, आधी ते काय सांगतात, साधकाला काय सांगतात, तर तू देह नसून आत्मस्वरूप आहेस. आणि नंतर काय सांगतात, जे नाशवंत आहे ते सगळं असार आहे आणि जे शाश्वत आहे ते सार आहे. आता इथे समर्थ केवळ तत्व सांगून थांबलेत का? तर इतक्यावर थांबत नाहीत. तर ते जणू आपल्याला सांगतात, की मी तुला दृश्य जग जे आहे ते आसार आहे हे सांगितलं. पण तू केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून ते आसार आहे असं मानू नकोस. बघा, फक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून मी सांगतोय ते आसार आहे म्हणून ते सत्य मानू नकोस. तर स्वतःचा विचार कर. या सृष्टीचा आरंभ कसा झाला ते स्वतः बघ. त्याचा शेवट कसा झाला ते पण बघ. स्वतः समजून घे. बघा, मुलांना आपण अभ्यास करताना सांगतो ना, नुसते शब्द पाठ करू नकोस. मोठी उत्तरं पाठ होत नाहीत. कारण नुसते शब्द पाहतो, अर्थ समजून घे. जे काही सांगितलंय ते समजून घे, स्वतः जाणून घे आणि त्याच्यावर चिंतन कर. म्हणजे मग तुला जे समजेल ना, त्यातून तुला तो धडा बरोबर समजेल. समर्थ इथं तेच सांगतायत, समजून घे. एक साधा विचार करा, एखाद्या गोष्टीची सुरुवात आणि शेवट कसा झाला हे समजलं, की त्या गोष्टीचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येतं. ज्याला सुरुवात आहे, त्याला अंत आहे आणि ज्याला अंत आहे, ते शाश्वत नाही. हाच गहन विचार या दोन्ही समासामध्ये समर्थ आपल्या मनावर ठसवतात. आता या समासांमधनं दृश्य जगाचा आरंभ आणि अंत हे समर्थांनी दाखवून दिले आणि ते साधकाच्या अंतःकरणामध्ये यातून नित्यानित्य विवेक जागृत करतात. आणि जेव्हा सत्य उमगतं, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, की मग शाश्वत काय आहे? बघा, इतकं सखोल चिंतन आपल्याला करायचं आहे आणि आपण हे सखोल चिंतन करावं असं समर्थांना अपेक्षित आहे. शाश्वत काय आहे हा प्रश्न पडतो, याचं उत्तर समर्थ देतात. ज्याला ना आरंभ ना अंत, जे नित्य, निर्विकार आणि अविनाशी आहे, तेच परब्रह्म आहे. पुन्हा पुन्हा हे वाक्य आपण त्याची उजळणी करतोय असं समजा. कारण ही जाणीव साधकाच्या अंतःकरणात दृढ व्हावी, हाच या दोन्ही समासांचा उद्देश आहे. समर्थांची शिकवण देण्याची जी पद्धत आहे ना, ती विलक्षण आहे. ते सिद्धांत सांगून थांबत नाहीत. तर आधी तत्व समजून सांगतात आणि मग तेच तत्व सृष्टीची उभारणी आणि प्रलय या माध्यमातनं साधकांच्या डोळ्यासमोर जिवंत करतात. त्यामुळे ऐकलेला विचार फक्त बौद्धिक राहत नाही, तर तो अनुभवासारखा स्पष्ट होतो. नीट विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, की आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक या तत्वज्ञानाचा पाया आहेत आणि उभारणी निरूपण आणि प्रलय निरूपण हे या तत्वज्ञानाचं सजीव दर्शन घडवणारे असे समास आहेत. बघा ना, एका समासामध्ये सृष्टीचा उगम दिसतो, तर दुसऱ्या समासात विनाश. त्यामुळे जे उत्पन्न होतं ते नाशवंत आहे, हा विचार फक्त ऐकलेला राहतो का? तर नाही राहत. तो सृष्टीच्या उदाहरणामधनं अधिक स्पष्ट होतो. आता हे दोन्ही समास महत्वाचे का आहेत? तुमच्या लक्षात आलं असेल, हे दोन्ही समास साधकाची दृष्टी दृश्य जगाकडून तिच्या अधिष्ठान रूप शाश्वत परब्रह्माकडे वळवतात. मुख्य जो विषय आहे, त्याकडे साधकाची दृष्टी स्थिर होते. तिथे त्याचं मन स्थिर होतं. आपण जर समर्थांच्या विचारांचा क्रम पाहिला, तर तो अतिशय सुंदर आहे. अतिशय सुसंगत आहे आणि त्या साधक जो आहे,
त्याला टप्प्याटप्प्याने पुढे नेणारा असा हा क्रम आहे. बघा ते एका क्षणात अंतिम सत्य आपल्याला सांगतात का? नाही सांगत. तर ते साधकाची विचारशक्ती परिपक्व करत त्याला पुढे नेतात. आता ह्याच्या ज्या पायऱ्या आहेत ना, त्या आपण बघूया. याची पहिली पायरी म्हणजे आत्मानात्मविवेक. समर्थ आधी साधकाला स्वतःकडे पाहायला शिकवतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे? तर मी कोण आहे? हाच प्रश्न आहे ना? आणि यावर समर्थ काय सांगतात? तर मी देह नसून आत्मस्वरूप आहेत. असं का सांगतात? तर देह, मन, बुद्धी आणि अहंकार याच्या पलीकडे असलेलं आत्मतत्व ओळखल्याशिवाय आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात होत नाही. म्हणून पहिल्याच पायरीवर ते साधकाला स्वतःची खरी ओळख करून देतात. खरं तर हे सगळं ऐकायला सोपं वाटतं. म्हणजे जसं की एखादा मनुष्य रोज नवीन कपडे घालतो, पण रोज कपडे बदलले म्हणून माणूस बदलतो का? नाही ना. मग तसंच आहे. वय बदलतं, अवस्था बदलतात, देह बदलतो, पण आत्मा आहे तसाच राहतो. तो बदलत नाही. म्हणून समर्थ सांगतात, की हा देह म्हणजे मी नाही, तर मी आत्मस्वरूप आहे. ही झाली पहिली पायरी. पुढची दुसरी पायरी, ती म्हणजे सारासार विवेक. आता स्वतःची ओळख तर झाली, पण जगात वावरताना जगाकडे त्या दृष्टीने जगात वावरताना आम्हाला तर हे सगळं तर खोटं काय आहे असं वाटतच नाही. मार्गदर्शन करतात. इथे पुन्हा देतात, आत्मसा देतात. ते काय एक जगात काय? असार काय? त्याचा विवेक याला पण एक कारण आहे हां. मनुष्य ज्या गोष्टीला खूप महत्त्व जास्तीत जास्त गुंतत जातो, हा आपला पण अनुभव आहे. आणि यासाठीच वस्तूचं, व्यक्तीचं खरं मूल्य समजणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा सार काय, असार काय याची उत्तम जाणीव होते ना आणि ती दृढ होते, तेव्हा या माईक जगाची ओढ आपोआप कमी होते आणि ती व्हायला पाहिजे. ती होणंच गरजेचं आहे. आपल्या पाहण्यातलं एक उत्तम उदाहरण आपण बघूया. कारण उदाहरणाशिवाय हा कठीण विषय आपल्याला समजणं अवघड आहे. आता किनारा आहे आणि त्या ठिकाणी लहान मुलं खेळताना आपण बघतो. एखादा मूल त्या ठिकाणी एक सुंदर किल्ला बांधतं. त्या क्षणी तो छोटा किल्ला त्याच्यासाठी राजवाडा असतो. पण अचानक काय होतं? भरतीची लाट येते आणि क्षणार्धात तो किल्ला वाहून जातो. म्हणजे जसं पत्त्याचा बंगला किती कष्टाने आपण उभारतो, पण वाऱ्याची एक झुळूक आली, की तो बंगला जमीनदोस्त होऊन जातो. पण तेव्हा काय होतं, तर ते लहान मूल रडायला लागतं. पण त्याच्या शेजारी बसलेले आई-वडील ते रडतात का हो? ते रडत नाहीत. कारण त्यांना खरं काय ते माहिती आहे ना. तो किल्ला कायम टिकणार नाही, हे त्यांना जाणीव आहे. अगदी तसंच समर्थ पण आपल्याला हाच विवेक या ठिकाणी शिकवतात. आपण ज्या संसाराला, संपत्तीला, देहाला कायमचं समजतो, ते सगळं या वाळूच्या किल्ल्यासारखं आहे आणि म्हणून व्यावहारिक जगात त्याचा योग्य उपयोग करावा, पण त्यामध्ये स्वतःला इतकं पण गुंतवून घेऊ नका म्हणतायत समर्थ, की ते नष्ट झालं तर आपणच कोलमडून जाऊ. इतकंही त्यामध्ये गुंतून जाऊ नका. हा सारासार विवेक आहे. पुढची तिसरी पायरी कुठली आहे? उभारणी निरूपण. समर्थ इथेच थांबत नाहीत, तर ते जणू साधकाला सांगतात, "तुला हे विश्व इतकं खरं वाटतंय ना? ठीक आहे. मग हे जग कसं निर्माण झालं, ते तर आधी जाणून घे." आणि मग त्यानंतर
ते पंचमहाभूतापासनं संपूर्ण सृष्टी कशी निर्माण झाली हे क्रमाक्रमाने आपल्याला सांगतात. उपजे ते नाशे या वर्णनातनं समर्थ आपल्याला स्पष्ट करून सांगतायत हे विधान. हे संपूर्ण विशाल विश्व बघा आपल्या साठी ही सृष्टी जी आहे ती अतिशय विशाल आहे. पण ती एकदम विशाल झालेली नाही. तर त्याचा पण कुठेतरी उगम आहे ना. म्हणजे जसं छोट्या बीजातनं झाड निर्माण होतं. विशाल वटवृक्ष उभा राहतो. फांद्या, पानं, फुलं, फळं केवढा मोठा विस्तार होतो त्याचा. म्हणजे एका छोट्या बीजाचा विशाल वटवृक्ष इतका प्रवास त्या छोट्या बीजाचा होतो. हाच विचार या विश्वासंदर्भात आपल्याला करायचा आहे. हे विश्व कितीही विशाल असलं तरीही त्याचाही एक उगम आहे. त्यामुळे त्याचा अंत पण अटळ आहे. म्हणजे अगदी अजून एक जवळचं उदाहरण घेऊया. घर बांधतो आपण. घर बांधताना आधी छप्पर बांधलं जातं का? बघा प्रत्येक गोष्ट क्रमाक्रमाने घडते. आधी पाया घातला जातो, मग भिंत, मग छप्पर आणि मग ते घर पूर्णत्वाला जातं. या सृष्टीची निर्मिती अशीच क्रमाक्रमाने होते. पंचमहाभूताच्या आधारावर हे संपूर्ण विश्व उभं राहतं आणि तो क्रम समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. यातली चौथी पायरी कुठली आहे तर प्रलय निरूपण. जसं या विश्वाची मांडणी क्रमाक्रमाने होत गेली ना, ज्या क्रमाने ते निर्माण झालं, त्याचबरोबर उलट क्रमाने ते नष्ट होत गेलं. म्हणजे पुन्हा घराचं उदाहरण बघा. घर बांधताना पाया आणि मग त्याच्या वरपर्यंत आपण जातो. घर जेव्हा पाडायचं आता रिनोव्हेशनचं इथे इतकं चाललंय काम. पण जेव्हा ते पाडायला घेतात तेव्हा आधी वरचे मजले पाडत जातात. वरून पाडत जातात. म्हणजे तो जो क्रम ज्या क्रमाने उभं राहिलं त्याच्या बरोबर विरुद्ध क्रमाने त्याचा विनाश होतो. बरोबर आहे ना? इथे प्रलयामध्ये पण तसंच आहे. आता हा प्रलय निरूपणाचा समाज जेव्हा तुम्ही बघता त्याचं अत्यंत भीषण चित्र समर्थ आपल्यासमोर उभं करतात. या नाशवंत जगावर आपण इतके अवलंबून आहोत, खरंच आहोत. आणि त्यासाठीच समर्थ आपल्याला वास्तवाचं दर्शन यामधनं घडवतात. म्हणजे प्रलयातनं ते आपल्याला भीती आपल्या मनामध्ये निर्माण करत नाहीयेत. म्हणजे जसं नाटक बघताना तो रंगमंच, ती पात्र हे सगळं आपल्याला खरं वाटतं. बरोबर आहे ना? म्हणजे आपण त्यामध्ये इतके समरस होतो, की त्यामधली पात्र दुःखाने रडायला लागली, की इकडे आमच्याही डोळ्यातनं गंगा, यमुना व्हायला लागतात. आम्ही काही मेसेज वाचतो. म्हणजे बघा, आपण आता मोबाईलच्या जगामध्ये आहोत, तर यामधले जेव्हा मेसेज वाचतो, इतके आम्ही त्यामध्ये समरस होतो, की ते वाचताना ती व्यक्ती समोरच आहे, त्यातला विनोद ते आपल्याला सांगतायत आणि आपण एकटेच हसत असतो. लांबनं बघणाऱ्याला आपण वेडे वाटत असू कदाचित. पण आपण अगदी हसून त्याला दाद देतो. समोरच्याला काहीच कळत नाही. म्हणजे समरस होणं हा एक उत्तम गुण आपल्याला लाभलाय. नाटक पाहताना आपण त्यात समरस होतो, पण नाटक संपल्यावर काय? काहीच शिल्लक राहत नाही ना. सगळी पात्र निघून जातात. उरतो तो फक्त रंगमंच. तसंच सृष्टीची उभारणी आणि प्रलय यामधनं आरंभ आणि अंत समर्थांनी दाखवून दिलाय. आणि सर्वांचा आधार असलेलं परब्रह्म जे आहे, ते नित्य आहे, हे समर्थ आम्हाला ह्या ठिकाणी समजून देतायत. कारण उभारणी निरूपण आणि प्रलय निरूपण हे जेव्हा समास आम्ही वाचतो, तेव्हा पटपट वाचून आम्ही पुढे जातो. कारण आम्हाला असं वाटतं, की काय समर्थ यातनं सांगतायत? आधी पण येऊन गेलं ना, बीजलक्षणमध्ये आलं, सृष्टिक्रम निरूपणमध्ये आलं. हेच विषय येऊन गेलेत. पण समर्थ मला नेमकं काय समजून सांगतायत यापासनं आम्ही लांब राहतो. या दृश्य जगात गुंतून न पडता परब्रह्माचा आधार धरा, हे समर्थ आम्हाला वारंवार सांगतायत. म्हणजे तू कमी दुःखी होशील. तू दुःखी होणारच नाहीयेस.
तू आनंदीच राहशील ही समर्थांना खात्री आहे. आणि हा विश्वास ते आमच्या मनामध्ये निर्माण करतायत. स्वतःची ओळख, सारासार विवेक, सृष्टीचा उगम आणि तिचा लय या 4 पायऱ्या पार केल्यानंतर साधक सहजपणे दृश्यापासून अलिप्त होतो आणि तो दृश्यापासून अलिप्त होऊन शाश्वत परब्रह्माकडे वळतो. इथे समर्थांचा दृष्टिकोन विशेष लक्षात घेण्यासारखा आहे बरं का. ते केवळ निष्कर्ष सांगत नाहीत, तर त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा मार्ग साधकाला स्वतः शोधायला लावतात. म्हणजे जसं एखादा सद्गुरू शिष्याचा हात धरून अध्यात्म साधनेच्या शिखरावर नेत नाही. तर सद्गुरू त्याला चढण्याची योग्य वाट दाखवतो, की हे शिखर आहे ते तुला गाठायचंय, पण त्याच्यासाठी योग्य मार्ग कसा आहे, ही वाट तो दाखवतो. आणि त्या वाटेवरनं चालताना शिष्याला अनेक कष्ट सोसायला लागतात. तेव्हाच त्याला त्या शिखराचं महत्त्व कळतं. ते ज्ञान त्याचं स्वतःचं होतं. समर्थांची पद्धत अशीच आहे बरं का. ते तयार निष्कर्ष हातामध्ये देत नाहीत. तर साधकाचा विवेक जागृत करतात. त्याला प्रयत्न करायला लावतात. बघा संसार नाशवंत आहे. हे ऐकायला सोपं वाटतं ना? पण त्या सत्याचा स्वीकार आपण मनापासून करतो का? म्हणजे सत्याचा स्वीकार मनापासून करणं तितकं सोपं नाही. एखादी गोष्ट ऐकणं ही वेगळी गोष्ट. पण तीच गोष्ट स्वतःच्या अनुभवाने आणि विवेकाने पटणं ही दुसरी गोष्ट. हा जो बदल आहे, तो केवळ शब्दांनी घडत नाही. तर तो अंतर्मुख होऊन केलेलं जे चिंतन आहे आणि जागृत झालेला जो विवेक आहे, त्यातून हा बदल घडत असतो. आणि जेव्हा विवेक जागा होतो, तेव्हा आसक्ती हळू-हळू विरघळायला लागते. ही गोष्ट अनुभव घेण्यासारखी आहे. आपण त्या टप्प्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. समर्थ प्रत्येक वेळेला साधकाच्या बुद्धीला विचार करण्याची दिशा देतात. हे महत्वाचं आहे. हा देह कशापासनं बनलाय? हे विश्व कसं निर्माण झालं? आणि जे निर्माण झालंय ते किती काळ टिकणार आहे? याचा शेवट काय? बघा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्थ आपल्याला थेट सांगत नाहीत. तर आपल्याला विचार करायला लावतायत. स्वतःच्या चिंतनातनं साधकाला जेव्हा दृश्य कसं आसार आहे ते लक्षात येतं. ज्याला आरंभ आहे त्याला अंत आहे. हा निष्कर्ष जो आहे तो मग त्याच्या स्वतःच्या अनुभवाचा भाग बनतो. हा सगळा आपला अनुभव बनला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे समर्थ आम्हाला सांगतात. वैराग्य म्हणजे संसाराचा द्वेष नाही, हे त्याला समजतं, हे त्याला उमगतं. म्हणजे समर्थ आधी विवेक जागा करतात आणि त्याच विवेकातनं वैराग्य फुलवतात. हा त्यांच्या तत्वज्ञानाचा महत्वाचा आधार आहे. 13व्या दशकातले पहिले 4 समास स्वतंत्र विषय नाहीतच. तर साधकाच्या विवेकाला परिपक्व करणाऱ्या ह्या सलग 4 पायऱ्या आहेत असं तुम्ही समजा. सृष्टीची उत्पत्ती आणि लय याचा विचार केल्यावर ज्याला आरंभ आहे त्याचा अंत अटळ आहे हे सत्य आपल्या मनावर ठसतं. म्हणजे तत्वज्ञानाला अनुभवाची जोड मिळते आणि त्यातून साधकाचा विवेक अधिक परिपक्व होतो. समर्थांनी यातल्या समासांचा क्रम अतिशय विचारपूर्वक लिहिलेला आहे. तुम्ही त्याची मांडणी जर नुसती मांडणी नीट बघितली ना, तरी त्यातनं एक-एक विषय समर्थ आमच्यासमोर कसा उलगडत जातात हे लक्षात येईल. उभारणी निरूपण हा समास, यामध्ये विश्वनिर्मिती हा विषय. पण हा विषय समर्थ केवळ पौराणिक कथा म्हणून आपल्याला सांगत नाहीत. तर वेदांताच्या दृष्टीने त्याचं तात्विक रहस्य या ठिकाणी समर्थ उलगडतात.
सृष्टीची सुरुवात कशी झाली, पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली, त्रिगुणांचा उदय, त्रिगुण कसे निर्माण झाले आणि या सगळ्या क्रमातनं मानवी देहापर्यंतची निर्मिती कशी झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्थ या ठिकाणी अतिशय सहज, सोप्या आणि क्रमबद्ध पद्धतीने आपल्याला सांगतात. समर्थ सांगतात की सृष्टीच्या आधी केवळ या ठिकाणी निश्चळ असं परब्रह्म होतं. म्हणजे ते आकाशापेक्षाही व्यापक आणि निश्चळ, निर्विकार असं होतं. म्हणजे या ठिकाणी देश, काळ, जीव काही काही नव्हतं. काहीच नव्हतं. तिथे फक्त अखंड, पूर्ण आणि अविकारी असं ब्रह्मस्वरूप अस्तित्वात होतं. याच निश्चल परब्रह्मातून पुढे जी सृष्टीची निर्मिती झाली, तो क्रम समर्थ अत्यंत सूक्ष्मपणे आपल्या समोर उलगडतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता हा विषय इतक्या वेळा आपण ऐकला की आम्हाला शब्द पाठ आहेत हा. त्यामुळे या सृष्टीची निर्मिती कशी झाली, त्याचं कारण जे आहे ते आपल्याला माहिती आहे की या निश्चल परब्रह्मामध्ये एक सूक्ष्म संकल्प प्रकट झाला. हाच सृष्टीच्या प्रकट होण्याचा आरंभ आहे. आता मुळात निश्चल असणाऱ्या परब्रह्मामध्ये संकल्प का उठला, हा प्रश्न आपण मागेही विचारला गेला होता आणि हा प्रश्न अनेकांना पडणार आहे. पण मुळात परब्रह्मामध्ये संकल्प उठला हे म्हणणं व्यावहारिक भाषेत झालं. काही विषय समजून घेताना आपल्या आपल्या भाषेमध्ये आले ना की आपल्याला ते समजतात. परमार्थाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर परब्रह्म कधीच परब्रह्मामध्ये संकल्प निर्माण होत नाही. परमार्थाच्या भाषेत बघितलं, संकल्पाचा नेमका अर्थ समजून घेताना व्यवहार आणि परमार्थ या दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. आता परमार्थाचे पाहिलं तर परब्रह्मात कोणताही बदल होत नाही. ते नित्य, निर्विकार आणि अखंडच आहे. आणि त्यामुळे परब्रह्मामध्ये संकल्प निर्माण झाला असं शब्दशः मानता येत नाही. पण व्यवहाराच्या दृष्टीने सृष्टीचा उगम समजून सांगण्यासाठी शास्त्रांनी संकल्प, आदिनारायण, मूळ माया अशा संज्ञा वापरल्यात. आणि याचा अर्थ परब्रह्माला इच्छा झाली असा होत नाही, तर परब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेच्या माध्यमातनं, नीट लक्षात घ्या, मायेच्या माध्यमातनं सृष्टीचा आविष्कार झाला. आता जसं आपण काय म्हणतो, सूर्य उगवला. वास्तविक प्रत्यक्षात सूर्य उगवतो का पृथ्वी फिरते? खरं तर पृथ्वी फिरते ना. पण व्यवहारात आपण तेच बोलतो की सूर्य उगवला. तसंच परब्रह्माने संकल्प केला हे व्यवहारातलं विधान आहे. ते परमार्थातलं अंतिम सत्य नाही. त्यामुळे इथे गोंधळ करून घेऊ नका. समर्थांनी पुढे या संज्ञा स्पष्ट केल्यात. ते म्हणतात, सृष्टी प्रकट होण्याचा जो आरंभ, या अवस्थेला ते आदिनारायण म्हणतात. इथे संकल्प हा शब्द व्यवहाराच्या दृष्टीने वापरला हे आपण आता आधी स्पष्ट केले. परब्रह्म नित्य, निर्विकार आहे हे लक्षात घ्यायचं. आणि सृष्टीचा आविष्कार मूळ मायेच्या स्तरावर होतो, ही गोष्टही त्याचबरोबर लक्षात ठेवायची. या शक्तीला समर्थांनी काय म्हटलंय? मूळ माया, जगदीश्वर किंवा षडगुणेश्वर अशी वेगळी वेगळी नावं या ठिकाणी दिलेली आहेत. संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याची क्षमता आहे आणि ती सुप्त अवस्थेमध्ये दडलेली आहे. या मूळ मायेलाच जगदीश्वर असं समर्थांनी संबोधलंय. पुढे अष्टधा प्रकृती, गुणक्षोभिणी याचा उल्लेख करून त्रिगुणांच्या स्पंदनातनं सृष्टीच्या विस्ताराला प्रारंभ होतो हे सांगतात. 3 मात्रांनी बनलेला जो ओंकार हा संपूर्ण सृष्टीचं आदिबीज त्यांनी मानलंय. मानलंच जातं, आदिबीजच मानला जातो हा ओंकार. आणि म्हणून समर्थ
सृष्टी उभारणीची सुरुवात ओंकारापासनं करतात. समासाचं नीट वाचन तुम्ही करा म्हणजे तुमच्या हे टप्पे बरोबर लक्षात येतील. समर्थ पंचमहाभूत जी आहेत, त्यांच्या निर्मितीचा क्रम पण अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात. म्हणजे सगळ्यात आधी आकाश निर्माण झालं. आकाशापासनं वायू निर्माण झाला. वायूपासनं तेज, तेजापासनं जल आणि जेव्हा जल घट्ट झालं, तेव्हा जल घट्ट होऊन पृथ्वी निर्माण झाली. असा या पंचमहाभूतापासनं सृष्टीचा क्रमाक्रमाने विस्तार झालाय. वेदांतात हा क्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण याच पंचमहाभूतांपासनं पुढे संपूर्ण दृश्य विश्वाची निर्मिती झालेली आहे. पृथ्वीच्या विस्ताराचं वर्णन करताना समर्थांनी अन्न निर्माण झालं हे सांगितलंय. बघा प्रत्येक विषय त्यांनी इतका छान पद्धतीने समजवलाय. आपण खूप त्याचा धावता आढावा घेतोय. कारण हे वर्णन ऐकल्यानंतर आपण पुन्हा एकदा मूळ समास बघावेत. पुन्हा त्या ओव्यांचं चिंतन करावं हे यामधनं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्या प्रत्येक ओवीचं मी चिंतन करायला लागते ना, तेव्हा हा क्रम जास्त स्पष्टपणे मला उलगडत जातो. आता या विस्ताराचं पृथ्वीच्या विस्ताराचं वर्णन करताना अन्न निर्माण झालं हे समर्थांनी सांगितलं. आणि या अन्नापासनं पुढे रेत उत्पन्न झालं म्हणजे वीर्य उत्पन्न झालं आणि त्यापासनं सगळ्या प्राणीमात्रांची निर्मिती होते, हे पण तिथे स्पष्ट केलं. आता या मागचा आशय इतकाच, की सजीव सृष्टीचा पाया अन्नावर उभा आहे. अन्नाशिवाय जीवनाचा विस्तार होणं शक्य नाही. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला अत्यंत पवित्र स्थान दिलंय. बघा आपण काय म्हणतो? आपल्या संस्कृतीत अन्नाला काय म्हटलंय? पूर्ण ब्रह्म. अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलंय. पुढे या सजीव सृष्टीची उभारणी स्पष्ट करतात समर्थ आणि हे स्पष्ट करताना जे अंड्यातनं जन्माला येणारे आहेत त्याला अंडज, गर्भातनं जन्माला येणारे ते जरायुज, ओलसरपणातनं निर्माण जे होतात ते स्वेदज आणि भूमीतून निर्माण झाले ते उद्भिज. अशा या 4 प्रकारामध्ये संपूर्ण जीवसृष्टीचा विचार मांडतात. मग पुढे 84 लक्ष योनी, 4 वाणी, 3 लोक, पिंड ब्रह्मांडाचा विस्तार या सगळ्याचं सविस्तर वर्णन समर्थ करतात. आणि यातनं संपूर्ण चराचर विश्व या एकाच सृष्टिक्रमातनं प्रकट झालं आहे, ही जाणीव करून देतात. या संपूर्ण विवेचनामध्ये समर्थ अजून एक गोष्ट स्पष्ट करतात आणि ती म्हणजे सर्व जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी जल म्हणजे पाणी. बघा अन्नाबरोबर पाणी पण महत्वाचं आहे. कारण पाणी म्हणजे जीवनच म्हणतो ना आपण. खरंच ते जीवनच आहे. आणि त्यामुळे सृष्टी उभारणीमध्ये त्यांनी जलाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. पाणी हे अतिशय महत्वाचं आहे. बघा आपल्यामध्ये सुद्धा आपण पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं. पण त्याचा अतिरेक, अति सर्वत्र वर्जावे. त्याचा अतिरेक झाला तर त्यामुळे आपल्याला त्रास देखील होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत संयम, प्रत्येक गोष्टीत बॅलन्स हा अतिशय महत्वाचा आहे. अन्न म्हणजे आपण त्याला आजच्या भाषेमध्ये डाएट असं म्हणतो. हे अन्न सेवन करताना आपण किती विचार करतो? त्याचा अतिरेक म्हणजे अति विचार करून कमी खाणं, हे सुद्धा माझ्या नाशाला कारणीभूत ठरतं. अति विचार करून अति खाणं, हे देखील माझ्या नाशाला कारणीभूत ठरतं. तसंच पाणी हे जीवन आहे. ते प्रमाणातच पिणं गरजेचं आहे. अजिबात न पिणं. नको आम्ही प्रवासात आहोत, पाणी प्यायला नको. मला ते त्रासदायकच होतं. मला योग्य प्रमाणामध्ये अन्न आणि पाणी घेता आलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींना समर्थांनी या ठिकाणी विशेष महत्त्व दिले. सृष्टीची रचना सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात, की हे सगळं केवळ कल्पना म्हणून स्वीकारू नका. तर यासाठी
वेद, शास्त्र, पुराण हे सगळे आधार आहेतच, पण त्याच्याबरोबर स्वतःचा अनुभव महत्त्वाचा आहे. जे आपल्या प्रत्यया येना, ते अनुमानिक घ्यावेना. या ठिकाणी समर्थांनी ज्ञानमार्गाचं अत्यंत महत्त्वाचं तत्त्व सांगितलंय. अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्ण राहतं आणि केवळ अनुमानावर उभा असलेला विवेक कधीच स्थिर राहत नाही. आत्मज्ञान हा विषय वाचणं, ऐकणं एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये बरं का. तर तो अनुभवाचा विषय आहे. समर्थ सांगतात, "मी जे टप्पे तुला सांगितले साधनेचे, त्या सगळ्याचा अंगीकार कर. त्या मार्गाने जा आणि स्वतः अनुभव घे." आणि म्हणूनच ह्या उभारणी निरूपण समासाचा शेवट केवळ सृष्टी निर्मितीच्या वर्णनाने होत नाही, तर अनुभवाधिष्ठित अध्यात्माच्या आग्रहाने होतो हे लक्षात घ्या. समासाच्या शेवटी समर्थ अत्यंत महत्त्वाची ओवी म्हणतात. "मुळापासून शेवटवरी अवघा आत्मा रामची करी." संपूर्ण समासाचा गाभा यामध्ये समावलाय. सृष्टीची निर्मिती, स्थिती, लय हे सगळं करणारा दुसरा कोणी नाही, तर एकच अंतरात्मा, एकच परब्रह्म आहे. सृष्टीची निर्मिती सांगताना समर्थ या विश्वाची उभारणी कशी होते आणि त्याच्या मागे दडलेलं अद्वैत तत्व आपल्यासमोर या साधकांसमोर उलगडतात. सगळं काही ब्रह्मातून प्रगट झालं, तरी शेवटी त्यामध्येच ते टिकतं, त्यामध्येच ते लीन होतं. म्हणूनच विविध विविधता दिसली, तरी सगळ्याचं अधिष्ठान एकच परब्रह्म आहे. या विश्वाच्या उभारणीमधनं साधकाने आपल्या जीवनाची उभारणी कशी करायची याचे संकेत मिळतात. बघा, ह्या उभारणीमध्ये केवळ ही उभारणी बाह्य गोष्टींची नसावी, तर अंतःकरणाची असावी. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुण, विवेक, निश्चय, भक्ती आणि आत्मस्वरूपाची जाणीव क्रमाक्रमाने विकसित होणं आवश्यक आहे. खूप महत्त्वाचे टप्पे आहेत हां हे. आणि जर ह्या समासातनं काही व्यावहारिक बोध घ्यायचा झाला ना, तर हाच व्यावहारिक बोध यामधनं आपल्याला मिळतो. माझ्यामध्ये असणाऱ्या सद्गुणांचा सद्गुणांचा विकास होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो विकास होण्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहणं. याला वयाचं बंधन नाही. माझ्यामधले सद्गुण जेवढे वाढत वाढत जातील, तेवढं म्हणजे आपण जर त्रिगुण विचार बघतो ना, सत्व, रज, तमोगुण आणि मग सत्वगुण चांगला असं म्हणतो. पण या सत्वगुणापर्यंत पोहोचण्यासाठी हे जे सद्गुण आहेत, त्यांचा विकास महत्त्वाचा आहे. आणि समर्थ पुढे जाऊन तर सांगतात, की ह्या त्रिगुणांच्या पलीकडे तुला जायचंय. म्हणजे सत्वगुणाच्याही पुढे मला जर जायचंय, तर किती लांबचा पल्ला मला गाठायचा आहे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या सद्गुणांची उभारणी किती महत्त्वाची आहे. म्हणजे या सद्गुणांमध्ये सदाचाराला महत्त्व आहे. सुरुवातच या अध्यात्मशास्त्राची सदाचाराने होते ना. हा सदाचारच तुमच्यामध्ये नसेल, नम्रता तुमच्यामध्ये नसेल, दुसऱ्याला समजून घेण्याची प्रवृत्ती नसेल, किती गुण आपल्याला वाढवता येऊ शकतात बघा. माझ्या बोलण्यावर मला संयम ठेवता आला पाहिजे. इतरांचं मन म्हणजे आता चातुर्मास सुरू होईल, आपोआपच एक-एक संकल्प केले जातात. असे संकल्प करा ना, की माझ्या सद्गुणांमध्ये कशी वाढ होईल. 4 महिने जेव्हा मी एखादी गोष्ट करत राहते, तेव्हा ते माझ्या स्वभावाचा, माझ्या विचारांचा एक भाग होऊन जाते आणि तो व्हावा हे अपेक्षित आहे. पण नेमकं या 4 महिने आम्ही ज्या गोष्टी करतो आणि चातुर्मास कधी संपतो याची वाट बघतो, हेच आमचं करंटेपणाचं लक्षण आहे. आणि याच्यासाठीच समर्थांनी काय सांगितलं? विवेक बुद्धी, विवेक विचार महत्वाचा आहे. सारासार विवेक जेव्हा मी करेन ना, तेव्हा तेव्हाच मला ह्या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. माझा निश्चय दृढ होत जाणार आहे. माझ्यामध्ये भक्तिभाव कमी पडतो.
ही भक्ती मला जर वाढवायची असेल, म्हणजे ती काय अशी अं, अशी तो भावच मनामध्ये उत्पन्न होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी प्रेमभाव हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये संकुचित स्वरूप नकोय ना, तिथेच तर व्यापक विचार अपेक्षित आहेत. आणि हे व्यापक विचार ह्या ठिकाणी जर असतील, प्रेमभाव हा जर माझा व्यापक असेल, माझं तुझं हे संकुचित विचार जर त्यामध्ये नसतील, तर आपोआपच भक्तिभाव, प्रेमभाव हे आपोआपच माझ्या मनामध्ये येणार आहेत. म्हणजे ह्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या, की आत्मस्वरूपाची जाणीव, ह्या दृश्य जगताकडे पाहायचा माझा दृष्टिकोनच बदलला ना, तर आपोआपच माझ्यातली ही जाणीव तीव्र होत जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला विकसित करायच्या आहेत आणि म्हणून हा जो व्यावहारिक बोध आहे ना, तो मला समजणं आणि तो माझ्यामध्ये उतरणं आवश्यक आहे. आता यामध्ये पुढे प्रलय निरूपण आलेलं आहे. यामध्ये बाह्य सृष्टीचा लय होतोच. तसंच साधकाच्या अंतःकरणामधलं अज्ञान, अहंकार, देहाभिमान आणि वासनांचा लय हा सगळा प्रलय होणं गरजेचं आहे ना. आणि हा प्रलय झाला तरच आत्मस्वरूप प्रकट होणार आहे. माझ्यामध्ये असलेले जे अज्ञान आहे, म्हणजे मला असं वाटतं, की मी खूप शिकले, मला खूप गोष्टींचं ज्ञान झालं म्हणजे मी अज्ञानी नाही, तर असं नाहीये. मला मुख्य स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे खरं ज्ञान आहे. आणि हे जेव्हा ज्ञान होतं ना, तेव्हा आपोआपच अहंकार नष्ट होतो. देहाविषयी वाटणारा जो अभिमान आहे, व्यर्थ अभिमान, त्याच्यामागे आम्ही विनाकारण धावत असतो. या देहामुळेच तर आपण वासनांमध्ये अडकतो ना. आणि ह्या वासनांचा लय देखील होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तरच आत्मस्वरूप प्रकट होणार आहे. हे माझ्या मते समर्थांनी जी उभारणी आणि प्रलय ही जी दोन्ही जे समास आहेत, हे केवळ विश्वाची उत्पत्ती आणि लय याची कथा नाहीये. याचं फक्त वर्णन समर्थ करत नाही. तर साधकाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या या 2 पायऱ्या आहेत असं वाटतं. प्रलय निरूपणामध्ये समर्थ आपण ज्या विश्वावर इतका विश्वास टाकतो बघा, आपल्याला असं वाटतंय ना, की हे सगळं खरं आहे, खरं आहे. ज्या विश्वावर इतका विश्वास टाकतो, ते दृश्य विश्व कितीही विशाल, भव्य असलं, तरी त्याचा लय अटळ आहे. हे वास्तव समर्थ आपल्यासमोर मांडतात. पण या लयाच्या पलीकडे एक तत्व असं आहे, जे कधीही बदलत नाही. समर्थांनी काय सांगितलंय? दृश्य हलकल्लोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले, परब्रह्म ते श्रीराम. सगळं नष्ट होतं, पण परब्रह्म कधीच नष्ट होत नाही. या प्रलयाचा या प्रलयाचं भयंकर रूप समर्थ आपल्यासमोर उभं करतात. पण हे दाखवून समर्थ आपल्या मनामध्ये भीती निर्माण करत नाही. तर जे बदलतं त्याला अंतिम सत्य मानू नका. तर जे शाश्वत आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहा. हाच या समासाचा संदेश आहे. समर्थ या प्रलयाचं वर्णन करताना एक अतिशय सुंदर दृष्टांत देतात. भाजला चुना जळी विरे. म्हणजे जसा भाजलेला चुना पाण्यात टाकल्यावर विरघळून जातो. तशी ही पृथ्वी जलामध्ये विलीन होते. पहिला पृथ्वीचा नाश होतो ना, एक-एक टप्पा शेवटी पृथ्वी निर्माण झाली, तर पहिला नाश पृथ्वीचा होणार आहे. आणि मग तिचा नाश कसा होत जातो याचं वर्णन समर्थ करतात. म्हणजे चुन्याचा हा जो दृष्टांत दिला, या एका साध्या दृष्टांतामध्ये समर्थ नश्वरतेचं गूढ सहजपणे आपल्यासमोर उलगडतात. पृथ्वी जी अचल, स्थिर आहे असं आपल्याला वाटतं. पण तीही कारणरूप तत्वामध्ये विलीन होते. हे सत्य समर्थ आपल्यासमोर उघडं करतात. हे 2 समास एकत्र पाहिले तर समर्थांचा संदेश स्पष्ट होतो. सृष्टीच्या उभारणीमध्ये आरंभ आहे, तर प्रलयामध्ये शेवट आहे. यातनं
जन्माला येतं ते नष्ट होतं हा संदेश आहे. तर जे कधीही उत्पन्न होत नाही, ते कायम टिकतं. तेच खरं सार आहे. त्यामुळे बघा म्हणजे हे एवढं वाक्य मला कळलं. पण त्यामुळे दृश्यात न अडकता अविनाशी परब्रह्माचा शोध घ्या, हे समर्थ आम्हाला यातनं स्पष्ट करतायत. हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करणं महत्वाचं आहे. विश्वाचा प्रलय कधी होईल माहिती नाही आणि ते आपल्या हातात पण नाहीये. पण अज्ञानाचा प्रलय आज आणि आत्ताच घडवणं आपल्या हातात आहे. आणि हेच या 2 समासांचा अ, मधनं समर्थ आपल्याला सांगतात. हाच या समासांचा गाभा आहे, हे समर्थ आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करतात. म्हणजे उभारणी आणि प्रलय निरूपण हे दोन्ही समास नुसते वरवर वाचून सोडून देण्यासारखे नाहीत. ज्या तत्त्वापर्यंत समर्थ आम्हाला घेऊन जातात, त्या तत्त्वापर्यंत जाण्यासाठी मध्ये येणारे जे अडथळे आहेत, त्या सगळ्यांचं दर्शन समर्थ आपल्याला घडवून जातात. आणि त्यामुळे अ, पुन्हा एकदा उभारणे आणि प्रलय निरूपण एकत्रित वाचा. त्याचं एकत्रित चिंतन करा. म्हणजे आधीच्या ओव्या समजल्या नसतील, आधीचे शब्द समजले नसतील, कदाचित त्याची उकल होईल असं मला वाटतं. आज इथेच थांबते. विषय तसा जड आहे. त्यामुळे थोडंसं चिंतन जास्त करूया. जय जय रघुवीर समर्थ.